चिपळ्यांच्या संग विठू नामात दंग नाद नभी उधळला गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा जसा मंदिरी तसा अंतरी असे साथ तो जन्म जन्मांतरी नामात जीव हा रंगला नामात जीव आनंदला टाळ चिपळ्यांच्या संग विठू नामात दंग नाद नभी उधळला गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला दिवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा आमच्या आंबा रुक्मिणी महोत्सवाकडून सातत्यानं तुमच्या सर्व भक्तगणांसाठी उपक्रम राबवले जातात. आपल्या शेतकरी बांधवांसाठी वर्धा माता वरदान ठरलेली आहे आणि आपल्या आईचं ऋण आपण फेडू शकत नाही, पण आपलं काही कर्तव्य म्हणून आपण हे वर्धा मातेला ही 211 मीटरची साडी अर्पित केलेली आहे. हा विषय संबंध महाराष्ट्रात पहिल्यांदा होतो आहे. हा ऐतिहासिक दिवस आहे ज्याचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात. आणि आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना महाराष्ट्रात पहिला विकसित जिल्हा म्हणून अमरावती जिल्ह्याला पुढे आणायचं आहे आणि आपल्या सर्वांना विकसित तोंडाने दूर आपल्याला करायचं आहे. सर्वप्रथम तुमच्या पाठीशी आणि आमच्या सगळ्यांच्या नजरेपुढे आहे अशी जगतदेवी माता रुक्मिणी तिला वंदन करतो. कवडीबद्दल एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ का पानी पानी हमारे लिए तीर्थ है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस गाँव के लिए और मरेंगे भी तो इस गाँव के लिए और मरने के बाद भी वर्धा नदी में बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, रुक्मिणी माता की. धन्यवाद. आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी
साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विकू माऊली. मी एवढंच सांगेन की आज ज्या पद्धतीने रविराज देशमुखजी आपण खूप नशिबान आहोत की आपल्या विदर्भाला कौंडण्यपूर मिळाला आहे. आपल्या नशिबात आहोत की आपण कौंडण्यपूरच्या या अतुलच्या भगवान श्रीकृष्ण भगवान आणि रुक्मिणी मातेच्या पवित्र स्थळावर बसलेलो आहोत. आणि कौंडण्यपूरच्या या संपूर्ण इतिहासामध्ये आपला त्या ठिकाणी या कौंडण्यपूरच्या या विकासाचा जो या ठिकाणी प्रश्न आला आहे तो प्रश्न पुढे नेण्याकरता आता माननीय रविराजजींनी आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आज चांगला दिवस आहे. या आषाढीच्या पावन पर्वावर आज आषाढीच्या या महिन्यामध्ये आपल्या रविराज देशमुखजी आमच्या बहिणींनी आमच्या सर्व आई बहिणींनी या ठिकाणी ज्या पद्धतीची 211 मीटरची साडी जशी आई रुक्मिणीला आई वर्धेला आपण त्या ठिकाणी आई वर्धेच्या त्या ठिकाणी समर्पित केली आहे, चरणी ठेवलेली आहे. ही साडी जी आपण चरणी ठेवलेली आई वर्धेच्या आणि आई रुक्मिणीच्या या साडीचं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जे या ठिकाणी साडीचं दर्शन घेतलं ज्यांनी हा क्षण बघितला आपलं सर्वांचं जीवन खऱ्या अर्थाने भक्तिमय पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आपण सर्वांना केलं म्हणतो की आपल्या सर्वांना एक भावभक्तीचा त्या ठिकाणी आला होता. आणि अत्यंत महत्वाचा सोहळा हा ऐतिहासिक सोहळा हा चांगला सोहळा रविराज देशमुखजी तुम्ही आणि आमच्या टीमनी आमच्या या बहिणींनी या ठिकाणी आयोजित केला. मी आपलं सर्वांचा आभार मानतो. महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महाराष्ट्र येतो आहे. आपले जवळ शक्तीपीठ आहे. तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, पंढरपूर असेल, माऊरची देवी असेल, पवनार पर्यंत आपण या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग आपल्याला रविराजची काही करणार नाही. पवनार पासून आपला शक्तीपीठ महामार्ग होतोय. त्या ठिकाणी कसं कौंडण्यपूरला आपल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या मार्गाने आपल्याला पवनार पर्यंत तिथून पंढरपूर पर्यंत जोडण्याचं काम शक्तीपीठ महामार्गाने होणार आहे. खरं तर आपल्याला कौंडण्यपूरचा एक विकास आराखडा मला आर्किटेक्ट दाखवला आहे. मी एकटंच सांगेल की जे काही बांधकाम या ठिकाणी झाले आहेत त्या बांधकामाला न तोडता त्यांना न संपवता आपल्याला जे कौंडण्यपूरचा इतिहास आपल्या समोर आहे त्या इतिहासामधलं जसं तसं कौंडण्यपूर या ठिकाणी मांडला गेला पाहिजे. तो इतिहास जो आहे आपल्या कौंडण्यपूरचा त्या काळात भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आले होते आणि रुक्मिणी मातेचे हरण करून गेले. तो काळ त्या काळातलं खरं दर्शन या ठिकाणी प्रत्येक भक्ताला झाला पाहिजे. तो या ठिकाणी कौंडण्यपूरला आल्याबरोबर तो इतिहासाचा दिवस आपल्या सर्वांना आठवला पाहिजे. याकरता सर्वांना त्याचं दर्शन झालं पाहिजे. याकरता चित्ररूपाने आपल्या त्या ठिकाणी काही स्ट्रक्चर बांधकाम करून जसं पुराणी महाराष्ट्राला आम्ही केलंच आहे पण त्यांच्यापेक्षाही या ठिकाणी मी पुन्हा लक्ष टाकेल. आणि या महिन्यामध्ये रविराज जे काही तुम्ही आतापर्यंत आराखडे केले आहेत, जे काही तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत योजना तयार केल्या आहेत त्या सर्व योजना एकत्र करून खरं आई रुक्मिणीचं दर्शन आणि त्यातून पावन झालेली तुमची सर्वांचं जीवन आपल्याला या ठिकाणी जे या ठिकाणी आपल्याला मिळालं आहे त्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे. भगवान श्रीकृष्णाचा इतिहास, भगवान आपल्या आई रुक्मिणीचा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. प्रत्येक ठिकाणी साडीचं महत्व आज आमच्या रविराज देशमुखांनी जी मातेला साडी वरदायिनीला घातली. आज प्रत्येक ठिकाणी ओळख आहे बनारसीची, ओळख आहे महेश्वरीची, ओळख आहे पैठणीची. पण आपल्या इथे टेक्सटाईल कधी झाली नाही आणि ओळख कधी वैदर्भीची झाली नाही. मला तरी असं आज वाटते की बावनकुळे साहेबांच्या हाताने ज्या पद्धतीने राजमाता परांबा पराशक्ती श्री रुक्मिणीला अर्थात वरदायिनीला जी साडी घातली म्हणजे मला असं वाटतं की भविष्याच्या काळामध्ये आपल्याही जशी पैठणी सारखी वैदर्भीची ओळख होणार.